नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठवाड्यामध्ये केली जाणारी खास पद्धतीची पुड्याची वडी बनवणार आहोत. ही पुड्याची वडी खास करून तोंडाला चव आणण्यासाठी केली जाते. म्हणजे अगोदरच्या काळी कुणी आजारी जर असेल तर त्याच्यासाठी ही वडी खास बनवली जायची. तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी एक मोठी वाटी भरून खोबरं खिसून घेतलंय, अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेत, अर्धी वाटी लसूण आणि त्याच्यामध्ये एक अद्रकीचा तुकडा टाकलाय, 1 चमचा जिरे घेतले, 2 चमचे धने पावडर घेतली आहे, खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय. आता सर्वात अगोदर आपण साहित्य भाजून घेऊयात. एका लोखंडाच्या कढईमध्ये सुरुवातीला खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. हे सर्व मसाले मी लोखंडाच्या कढईमध्येच भाजणार आहे. मसाले भाजताना लोखंडाची कढई वापरली म्हणजे मसाले छान भाजले जातात आणि जी आपण भाजी बनवतो त्या भाजीला कलरसुद्धा छान येतो. थोड्याफार प्रमाणात लोहसुद्धा आपल्या पोटामध्ये जातं. तर असे बरेच फायदे लोखंडाच्या भांड्याचे आहेत. तर शक्यतो मसाला आपल्याला लोखंडाच्या भांड्यात भाजायचा म्हणजे पटकन भाजला जातो आणि चांगला भाजतोसुद्धा. याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकलं आणि खोबरं छान असं लालसर रंगावरती आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, कारण खोबरं खूप पटकन करपलं जातं. आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. सर्व बाजूने सारखं असं ते भाजायला हवं. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती थोडंसं लालसर होईपर्यंत मी याला भाजून घेतलं आहे. आता खोबरं थोडंसं लालसर झालं की एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर कढईमध्ये आपण जे तीळ घेतलेत ते तीळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत. तीळ चांगले तडतड उडेपर्यंत भाजायचे आहेत. गरम कढई असल्यामुळे तीळ खूप पटकन भाजले जातात. तर पहा, आता छान असे हे तडतड असे तीळ उडत आहेत. छान असे ते भाजले गेलेत. तीळ जर जास्त भाजले गेले तर थोडीशी कडसर टेस्ट लागते. थोडेसे तडतड उडले की तीळसुद्धा काढून घ्यायचे. आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा जे जिरे घेतलेले आहे ते टाकूयात आणि लसूणसुद्धा टाकूयात. हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जिरे थोडंसं फुलेपर्यंत आपण याला असं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण जी धने पावडर घेतलेली आहे ती सुद्धा टाकूयात. याच्यातील 1 चमचा धने पावडर आपल्याला शिल्लक ठेवायची आहे. धने पावडर थोडीशी आपण लसणामध्ये मिक्स केली की लगेच याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, कारण धने पावडर खूप पटकन करपल्या जाते. आता हे सर्व आपल्याला अजून मिक्स करून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटासाठी आपण याला असं परतून घेऊयात मीडियम गॅसवरतीच. तर पहा, आता यातील जी कोथिंबीर आहे ती सुद्धा थोडीशी परतल्या गेली आहे. गॅस बंद करूयात आणि कोथिंबीरसुद्धा खोबऱ्याच्या ताटामध्ये आपण टाकून घेऊयात. आता या कढईमध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घ्यायचा. सर्व मसाल्यांच्या तुलनेत कांदा भाजायला जरा जास्त वेळ लागतो. थोडंसं आपण याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूयात. तेल टाकल्यामुळे छान असा कांदा भाजला जातो. खूप जास्तसुद्धा टाकायचं नाही. तर पहा, आता याला थोडासा कुठे कुठे काळपट असा रंग यायला लागलेला आहे. तर असा कांदा आपल्याला रशासाठी भाजून घ्यायचा आहे. त्याला खूप कच्चा पण ठेवायचा नाही आणि खूप जास्त करपवायचा सुद्धा नाही. थोडेसे कुठे कुठे काळे डाग दिसायला लागले की कांदा छान असा भाजलेला आहे. आपण भाजून घेतलेलं खोबरे, तीळ आणि कोथिंबीर सर्व आता मी एकत्र करून घेतलं आहे. याच्यातील सर्व साहित्य आपल्याला बाजूला काढायचं आहे रशासाठी. तर थोडंसं खोबरं, थोडी कोथिंबीर, लसूण आणि थोडेसे तीळ असं सर्व साहित्य मिळून अर्धी वाटीच्या थोडंसं वरती काढून घेतलं आहे. तुम्हाला जेवढा रसा करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही यातील साहित्य बाजूला काढून ठेवू शकता. आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेऊयात. त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद, अर्धा चमचा कुठलाही ठेवणीतला मसाला आणि पाव चमचा
मीठ घालायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि व्यवस्थित असं याला दळून घेऊयात। तर सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलंय आणि आता याला चांगलं मिक्सरमध्ये दळून घेते। तर पहा, याला मिक्सरमध्ये मी व्यवस्थित असं दळून घेतलंय। छान बारीक असं हे झालेलं आहे। याच्यामध्ये दळताना आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे रशासाठी खोबरं बाजूला ठेवलेलं आहे ते टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये भाजून घेतलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे। हे सर्व सुद्धा आता आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या, ज्याच्यामुळे रसाला छान चव येते। थोडंसं पाणी टाकून चांगलं याला बारीक दळून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये 2.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। बेसन पिठामध्ये खूप कमी पाणी लागतं, तर सुरुवातीला फक्त पाव वाटी पाणी टाकायचं आणि नंतर लागेल तसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित असं याला घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप कमी पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं जातं। तर आता बेसन पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे। आता याचा आपण एक छोटा पिठाचा असा गोळा बनवून घेऊ। साधारण पोळीच्या उंड्यासाठी आपण जसा गोळा घेतो तसाच। आता याची आपल्याला एक पोळीच बनवून घ्यायची आहे। आपल्या रोजच्या पोळीसारखी एक पोळी आपण याची बनवून घेऊ। पण याला आपल्याला लाटताना अजिबात पीठ लावायचं नाही, तर थोडंसं तेल लावलेलं आहे, ज्याच्यामुळे पोळी पाटाला ही पोळी चिटकत नाही। सर्व बाजूने सारखी अशी ही आपल्याला पोळी आता लाटून घ्यायची आहे। तर पहा, मी याला मीडियम साईजचीच लाटून घेतली आहे, खूप पातळ नाही किंवा खूप जाडसुद्धा ठेवलेली नाही। आता याच्यावरती आपण जो मसाला बनवलेला आहे तो टाकूयात। मसाला फक्त मध्यभागी असा टाकायचा आहे। नंतर त्याला मधातून असं दुमडून घ्यायचं आणि वापस दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशी त्याच्यावरती दुमडून घ्यायची आहे। नंतर आपल्याला बाजूने त्याच्या कडा अशा दुमडायच्या आहेत। मध्ये एक चून पाडायची, म्हणजे व्यवस्थित असं ते बनवलं जातं। तर ही अशी आपली पुडाची वडी तयार आहे। आता आपण सर्व वड्या अशाच बनवून घेऊयात। सर्व पिठाच्या वड्या आता बनवून झालेल्या आहेत। एक स्टीलची चाळणी घ्यायची आहे किंवा तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा याला वाफवू शकता। तर मी एका स्टीलच्या चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि या वड्या आता त्याच्यामध्ये ठेवत आहे। खाली 2 वड्या ठेवायच्या, वड्यांवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या वड्या त्याला चिटकणार नाहीत। बेसन पीठ खूप चिकट असतं। आता दुसऱ्या वड्यासुद्धा आपण याच्यावरती ठेवूयात। एका कढईमध्ये 1 ग्लासभर पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे। पाणी गरम झालं की याच्यावरती चाळणी ठेवायची आणि पूर्ण झाकण ठेवून आपल्याला याला 10 मिनिटे व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे। वड्या आता वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत, तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊयात। एका कढईमध्ये 2 ते 2.5 पळ्या आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। सर्व मसाला या तेलामध्ये आता मी टाकून घेते। सुरुवातीला मोठ्या गॅसवरती हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। मसाला दळताना थोडंसं कमी पाणी वापरायचं, म्हणजे मसाल्याचे शिंतोडे अंगावरती उडत नाहीत आणि पटकन तो परतवल्यासुद्धा जातो। सतत आपल्याला हा मसाला असा मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे सर्वीकडून तो सारखा असा परतवला जातो। तर पहा, आता याला थोडंसं तेलसुद्धा सुटू लागलेलं आहे। दुसऱ्या गॅसवरती आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी आपल्याला दुसऱ्या गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। पाव चमचा हळद टाकायची आहे। 1 ते 1.5 चमचा मसाला टाकायचा आहे।
ठेवणीतला मसाला मी वापरलेला आहे. तुम्ही हवं तर घाटी मसाला वापरू शकता किंवा मग कुठलाच मसाला नसेल तर 1 चमचा भरून लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसालासुद्धा एवढ्या रश्श्यासाठी तुम्ही वापरू शकता. छान असं आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जी धने पावडर शिल्लक ठेवलेली होती ती याच्यामध्ये आता मी टाकून घेतलेली आहे. 1 चमचाभर ही धने पावडर आहे. बारीक गॅसवरती आता आपण याला थोडंसं परतून घेऊयात. याला थोडासा डार्क रंग येईपर्यंत. मसाल्याला छान रंग आला म्हणजे रस्सासुद्धा छान होतो. तर पहा आता याला छान असा रंग आलाय. पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण हे गरम पाणी मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. सर्व मसाला या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. गॅस मोठा करायचा आणि या रश्श्याला आता आपल्याला उकळी आणायची आहे. गरम पाणी असल्यामुळे याला पटकन उकळी येते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. छान असं याला मिक्स करून घेऊयात. आपण जेव्हा याच्यामध्ये गरम पाणी टाकतो तेव्हा खूप उकळीचं पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकायचं नाही. फक्त उकळायच्या थोडंसं अगोदर किंवा गरम म्हणता येईल एवढंच टाकायचं, कारण जर उकळीचं पाणी टाकलं तर कट व्यवस्थित येत नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं. तर पहा आता रश्श्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. गॅस आता आपण बारीक करू आणि 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती हा रस्सा आता शिजून घेऊयात. 10 मिनिटे झालेली आहेत आणि वड्यासुद्धा छान अशा मीडियम गॅसवरती वाफवून झालेल्या आहेत. एका ताटामध्ये या वड्या मी काढून घेतल्यात. एक वडी काढताना थोडीशी फुटलेली आहे, त्याच्यामुळे मसाला वड्यांवरती लागलाय. या वड्या खूप नाजूक असतात तर त्याला अलगद आपल्याला काढायच्या असतात. खूप पटकन त्या मोडल्या जातात. आता आपण याला कापून घेऊयात. तर मी याला असे अगोदर आडवे काप दिलेत आणि नंतर याचे असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तर सर्व वड्या आपल्याला याच पद्धतीने कापून घ्यायच्यात. वड्या खूप जास्त शिजवायच्या सुद्धा नाही, नाहीतर याचे खूप तुकडे पडतील. तुम्ही जर पहिल्या वेळेस या वड्या बनवत असाल किंवा मग तुम्हाला अजिबात त्याचे तुकडे पडायला नको आहेत तर काय करायचं, बेसन पिठामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं. म्हणजे पिठाला थोडीशी चिकनाई येते आणि याचे तुकडे पडत नाहीत. बेसन पीठ शिजल्यानंतर ते थोडंसं कस नसल्यासारखं होतं, त्याच्यामुळे त्याच्यातील चिकनाई असते ती कमी होते आणि तुकडे पडतात. तर गव्हाचं पीठ वापरल्यानंतर याच्यामध्ये अजिबात तुकडे पडत नाहीत. सर्व वड्या मी कापून घेतल्या. आता एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि या वड्या आपल्याला या तेलामध्ये अशा फक्त टाकून ठेवायच्यात. कढई गरम करायची आणि वड्या फक्त अशा टाकून ठेवायच्या. त्याला खूप जास्त आपल्याला हलवायचं नाही. थोड्याशा क्रिस्पी होण्यासाठी फक्त गरम कढईमध्ये आपल्याला या ठेवायच्या आहेत. किंवा तुम्ही याला तव्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजू शकता. या वड्या आपल्याला कढईमध्ये तशाच ठेवायच्या आहेत. त्याला खूप जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर त्या मोडल्या जाऊ शकतात. तर पहा आपला मस्त असा आता रस्सा पण तयार झालेला आहे. छान असा त्याच्यावरती कटसुद्धा आलेला आहे. मस्त अशा पुड्याच्या वड्यासुद्धा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. रश्श्यामध्ये या वड्या टाकायच्या आणि पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायच्या. अप्रतिम अशा चवीला लागतात. तर पहा किती छान अशी ही आपली वडी बनवून तयार झालेली आहे. विशेष म्हणजे ही वडी 3 ते 4 दिवस सहज टिकते, अजिबात खराब होत नाही. तर आपली ही पुड्याची वडी आणि त्यासोबत झणझणीत असा रस्सा बनवून तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.